टीम साठी सुनीलजी बागडे यांच्याकडून चौकार, षटकार साठी प्रत्येकी 3-3 हजार. नितीन दादा धुळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500. कमाल धमाल. शॉट समोर मारलाय खेळाडू आहे मिड ऑफ मध्ये, बॉल अडवलाय. जय डाबा या चोरावले आणि त्यांच्या विरोधात फाईट करतोय तो मात्र सोमजा 11 सावले. कमलाकर भुंडेरे दादांना मी विनंती करेल, चोरावलेच्या आदरणीय कमलाकर भुंडेरे दादा, मधुकर बुवा कडव यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती येऊन आसन सवा आपला आमदार ट्रॉफीमध्ये. त्याचबरोबर वाळकू माळी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो की आपण या. आणि हा धमाका फलंदाजाचा, पण कॅच इथून पकडली आहे, फलंदाज आउट. जय डाबा या चोरावल्या सोमजा 11 जणूपास हा देखील यजमान संघ आहे आणि या टीमला घरच्या मैदानावरती शिकस्त देईल का? नितीन दादा धुळे या मंचावरती आसन असतात, नवनिर्वाचित कर्जत पंचायत समिती सदस्य. पैसा आता वाणदाजी धुळे साहेबांकडून सावळे संघ क्वालिफाय झाला तर 3,000 आणि चोरावले क्वालिफाय झाला तर सुनील बागडे यांच्याकडून 3,000 आणि नितीन दादा धुळे यांच्याकडून 5,000. 5,000चं बक्षीस आलं आणि हा चाललाय चेंडू बाउंड्री पार. कडक बॅटिंग जय डाबा या चोरावल्याची. धावा इथून वाढतायत, टीमची टोटल पुढे चालली आहे. नितीन दादा धुळे, सुनीलजी ठोंबरे दादांचं आगमन झालं आणि मैदानावरती जय डाबा या चोरावल्याचा स्कोर या चौकाराच्या मदतीने पुढे चाललाय. धावा संख्या स्कोर कार्डवरती पोहोचली आहे 5 चेंडू 9, 5 बॉल 9. बॅटिंग करतोय तो मात्र भारत आणि राजेंद्र. चांगला चेंडू टाकलाय पण ह्या दरम्यान व्हाईट बॉल. लाईन लेंथ बघितली, चेंडू कुठे निघाला याचं पंचांनी ऑब्झर्वेशन केलं. 10 धावा 5 चेंडू मध्ये टीम जय डाबा या चोरावल्याच्या. खरं तर नितीन दादा धुळे मंचावरती उपस्थित आहेत. भरपूर क्रिकेट फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. पंचांनी इथून तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला. चर्चा आपण करतोय. कर्जत पंचायत समितीची निवडणूक जिंकले नितीन दादा धुळे, नवनिर्वाचित सदस्य आहेत, पण भरपूर क्रिकेट चोरावळे गावासाठी त्यांनी देखील खेळलेलं आहे. आज खरं तर त्यांना वेळ फार कमी असतो, पण आता टीमला सपोर्ट करण्यासाठी या स्पर्धेमध्ये आवर्जून नितीन दादा, सुनील ठोंबरे दादा, वाळकू माळी, मधुकर बुवा कडव, कमलाकरजी भुंडेरे सगळ्यांची उपस्थिती या मॅचसाठी. आणि इथून निर्णय तिसऱ्या पंचांचा व्हाईट बॉलसाठी बघायचा आहे. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत येईल. आमच्या तिसऱ्या पंच तीक्ष्ण दृष्टीने बघतात. डिसिजन क्लोज आहे कारण चेंडू ज्या पद्धतीने पडला परत एकदा आपण वारंवार चेक करतोय. लाईन, त्यानंतर चेंडूचा टप्पा आणि सगळ्या गोष्टींची पाहणी आता आमचे अंपायर करतात. वारंवार रिटेक आम्ही घेतोय कारण योग्य निर्णय तुम्हाला आला पाहिजे आणि त्यासाठी तिसरे पंच इथून मात्र मला क्लिअर व्हिजिबिलिटी नाही आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तोच कायम राहील. व्हाईट बॉल आणि रन झाले तर 10, 5 बॉल 10. भरपूर कॅश प्राइज या मॅच मध्ये. 5 चेंडू 10 धावा आहेत. बॅटिंग करणारी टीम जय डाबा या चोरावले. भारत माळी मैदानाच्या आतमध्ये. भारतच्या बॅटमधून वा शॉट ऑफ दी ओव्हर. चालला चेंडू बाउंड्री पार. नितीन दादा धुळे यांच्या तालमीत घडलेले हे नवे सितारे आहेत जे जय डाबा या चोरावल्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये धावा उभारत आहेत. त्या मात्र 14. भानुदाजी धुळे साहेब यांच्याकडून जर का सावळे संघ क्वालिफाय झाला तर 3,000 आणि त्यांना तोडीस तोड उत्तर देतात बक्षिसांच्या मधून. ते सुनीलजी बागडे साहेब त्यांच्याकडून चोरावले क्वालिफाय झाला तर 3,000. नितीन दादा नव्हते. सुनीलजी बागडे साहेबांनी मी एकच प्रश्न विचारला की आता सासूरवाडीची टीम की मित्राची टीम? त्यांनी दिलखुलासपणे सांगितलं की चोरावले माझा संघ आहे. खरं तर मित्राच्या बाजूने जास्त कौल दिला सुनीलजी बागडे साहेबांनी. आणि आता दमदार बॅटिंग जय डाबा या चोरावले. भरपूर चर्चा चोरावले टीमची होते की कारण पहिल्यांदा 2-3 वर्षांनी उतरलाय पण दमदार परफॉर्मन्स देतो. सोमजा 11 सावळे 1 ओव्हरमध्ये रन्स खर्च करतोय. अमर धुळे टोटल 14. सावले गावचे रील स्टार अमर माळी खाता पिता लॉगर करतात. आता या रील्स कव्हर करतात कारण मॅच तेवढीच महत्वाची आहे.
एक ओव्हर धावा आहेत 14. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर आपण बघू शकाल ओमकार उर्फ दद्दू. पहिला बॉल खोदून काढलाय राजेंद्रने, समोर चाललाय मिड ऑफ मधून बॉल लॉंग ऑफ कडे, मिस झालाय चेंडू, 1 रन मिळेल. धावा 15. आमदार चषकाची ही दुसरी रात्र. कोणता संघ क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचेल सगळ्यांच्या नजरा लागलात. ही मॅच म्हणजे जय डाबाया चोरावलेच्या क्रिकेटला एक नव संजीवनी देणार आहे. सुनीलजी ठोंबरे साहेब रेल्वे कर्मचारी उद्या कदाचित सुट्टी घेतील जर का मॅच जिंकली तर. 1 रन आली. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. स्कोर कार्ड वरती 15 धावा आहेत. बॉलिंग अटॅक चांगला. ओमकार उर्फ दद्दू बॉलिंग साठी आलाय. भारत माळीचे स्ट्रोक पाहण्यासारखे आहेत. भारत माळीच्या स्ट्रोक मध्ये ती ताकद आहे, ती नजाकत आहे. टप्पा पडलाय ओमकारचा. भारतने इथून खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. अशाच डॉट बॉल येतील. ही सेकंड राऊंडची मॅच आहे. क्वालिफाय साठी झुंज आहे आणि अशा झुंज देणाऱ्या मॅच मध्ये मात्र तुम्हाला गोलंदाजांचे सर्वोत्तम प्रयत्न असतील, व्हेरिएशन असतील, टप्पा चांगला असेल, लाईन लेंथ चांगली असेल. पण भारत माळी हा देखील मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू चोरावल्याचा अनुभवी आहे. कारण माजी सरपंच चषक त्याने मात्र मॅन ऑफ द सिरीज जिंकली होती. ते मैदान खोलिवलीचं होतं. हे सावल्याच आहे. आलाय 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 षटकार आलाय. नितीन दादा धुळे यांच्या चेहऱ्यावरती आली आहे स्माईल आणि आमदार चषकाचा कडक धमाकेदार षटकार आहे. षटकार हॅट्रिक जर का मारली तर नितीन दादा धुळे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे फलंदाजांसाठी. टीम सज्ज आहे. भारत माळी सज्ज आहे. आज जो कारनामा भारत माळी करेल का जय डाबाया चोरावल्यासारखी कित्येक सपोर्टर आलेले आहेत त्यांना नाराज करणार नाही आणि ती बॅटिंग तो करतोय. धावा येते 21. सिक्सरने 21. ओमकार उर्फ दद्दू बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडलाय. वेग वेग भरपूर आहे ओमकारचा. 21. दुसऱ्या ओव्हरचे बॉल संपलेत ते मात्र 4. 2 ओव्हर आपण बघताय. 4 बॉल संपलेत. ओमकार उर्फ दद्दूच्या धावा आहेत 21. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कारण टफ विकेट आहे. आता 12 वाजले की मात्र फलंदाजांना चेस करताना थोडे नाकीनऊ येतात. शरीरावरती लागलाय. अपील होती. रनसाठी कॉल आहे. धावलाय राजेंद्र, धावलाय भारत माळी. चान्स घेतली आणि इथून मात्र चान्स घेतली आणि चौकार. खराब फिल्डिंग झाली. कव्हर अप नाही मिळालं, बॅकअपच नाही मिळालं. चालला चेंडू सीमा पार. 5 रन मिळतील फलंदाजाला. धावा मिळतील 5. लेग बाय का टीमच्या खात्यात धावा जातील 5. 5 धावा. 5 धावा. टीमची टोटल 26. खराब फिल्डिंग झाली. रिस्क घेतली. बॅटर पोहोचला होता पण रिस्क घेतली. कदाचित लागला तर किंचित विदभर अंतरने कदाचित आउट होईल ही अपेक्षा ठेवली आणि चौकार खर्च केलाय. विलाजी मोडक साहेब थोडे चिंताग्रस्त आहेत. परफॉर्मन्स चांगला होतोय. बॉलिंग चांगली होते पण फिल्डिंग. राजेंद्रच्या बॅटमधून मिड विकेटकडे खेळाडू काउफेस वरून पुढे आला. बघायचा आता अडवला बॉल. अडवला. फिल्डिंग झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकारने षटक पूर्ण केलं. धावा 2 ओव्हरमध्ये 27. जानमन भुतिवली, प्रवीणभाई पवार, आमिर यांचा संघ मात्र क्वालिफाय मॅच मध्ये पोहोचलाय. गणेश कोंडेने तो सिक्सर मारला. आल्या आल्या ताकद त्यानेही दाखवली आणि आमिरने काय कॅच पकडली होती मेन बॅटरची. तिथून मात्र सामना टर्न झाला. प्रवीणभाई अभिनंदन तुमचं. आणि आता ती रात्र कोणासाठी लकी ठरेल हे आता बघायचंय. विलाजी मोडक साहेब या स्पर्धेचे आयोजक. गणेशदादा मोडक स्पर्धेच्या भानुदाजी धुळे ही त्रिमूर्ती आहे. शिवसेना आमदार चषक 2026 या ट्रॉफीचं आयोजन. नितीनदादा धुळे यांचं आगमन झालं. नेहमी नितीनदादा धुळे यांचं सावळे गावावरती गणेशदादा आणि त्यांच्या सहकार्यावरती तेवढंच प्रेम राहिलेलं. हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि ते मैत्रीपूर्ण संबंध जपत असताना नितीनदादा या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजून गेले. आम्हाला असं वाटलं की कदाचित नितीनदादा येत आहेत की नाही, पण आवर्जून नितीनदादा सावळेकरांच्या स्पर्धेमध्ये दाखल झाले. दिवस बदललाय पण नितीनदादा मात्र काय माहीत आपल्या मैत्रीमध्ये. उद्या येणार होते नितीनदादा पण आपल्या मैत्रीमध्ये काय माहीत. मैत्रीशी एकनिष्ठ नातं आहे ते मात्र नितीनदादा धुळे गणेशदादा मोडक यांचं. आणि ती मैत्री वर्षानुवर्ष जपली आहे नितीनदादांनी. 2 ओव्हर 27 धावा. जय डाबाया चोरावले वेगवान धावतोय. खरं तर हरेश्वर भुंडेर याने एक चांगलं वाक्य वापरलं की चोरावले संघ 2 वर्षानंतर पुनरागमन होते. चिता जर 2 पावले मागे येईल ना तर मोठी झडप घेतो. हे हरेश्वर भुंडेर यांचं वाक्य आणि ते आज खरं ठरलंय. वा पहिलाच बॉल उंच आवेज अंदाज आणि त्यावरती कॅच पकडली आहे सागर धुळेने. विकेट गोज डाऊन. सागरने पकडली कॅच.
विकेट वाचताय. टीमची टोटल 2 ने 29 हा स्कोर आहे. 2 ओव्हर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रत्येकाची नजर लागलेले. चोरावल्यावरून बरेचसे पाठीराखे आलेले आहेत. वालकू माली, कमलाकरजी बुंडेरे, मधुकुरुबा कडव या सगळ्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सुनीलजी ठोंबरे टाईप बघतायत की धावते एक्सप्रेस त्यांनी बघितलं. आता धावती धावसंख्या दांडी गुल विनोद आउट. धक्का दिलाय तो मात्र बॉलिंग ट्रॅक वरती असणाऱ्या कैलास धुलेने. फलंदाज बाद डीजे. इथे कैलास धुले संघाचा संघनायक धावून आला आणि त्याने 2 विकेट कमावल्या. आता चोरावले संघाचा नवीन फलंदाज सुमित धुळे. खरं तर या वर्षीची पहिल्यांदा मी चोरावले प्रीमियर लीग पाहिली. नितीन दादा मॅन ऑफ द मॅच ठरले होते चोरावले प्रीमियर लीगमध्ये आणि यांचं क्रिकेट अजूनही जिवंत आहे दाखवलं नितीन दादाने. पण ती नव उभारी घेणारी टीम आता मैदानाच्या आतमध्ये कसा परफॉर्मन्स करेल याकडे लक्ष आहे. सावले प्रीमियर लीग देखील पहिल्यांदाच गावाची एकत्रित स्पर्धा झाली. गणेशदादा, विलास मोडक आणि भानुदाजी धुळे साहेब या त्रिमूर्तीने ठरवलं ना तर सगळं काही शक्य आहे. हे दाखवलं त्यांनी SPL करून. स्वप्नील धुले होते. नियोजन त्यांनी चांगलं केलं पण नियोजन करण्यामध्ये त्यांच्या सगळ्या खेळाडूंची मेहनत आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबाही तेवढाच गरजेचा होता. जाऊया टीमची टोटल स्कोर कार्डवरती 29 3 विकेट. जयडाबाया चोरवल्याचा नवीन बॅट्समन आलेला मैदानाच्या आत. सुमित लेफ्ट हँड बॅटर आहे. कैलास धुळे सुमित लेफ्टी बॅटर आहे. लांब लचक षटकार मारण्यामध्ये हुशार आहे. आल्या त्याने मात्र गॅप शोधली आहे. डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू चाललाय. बॉल त्याने मिसफील्ड केलाय. सीमा पार चौकार. लगा लो भैया फेविकॉल लावावा लागेल. चेंडू दूर चाललाय. हरेश धुळे यांच्याही डोक्याला मुंग्या मारतील अशी फिल्डिंग होती. आता धावसंख्या चौकार आणि 33. आता फिल्डिंगला कॅच प्राईज लावावं लागेल तेव्हा कुठेतरी चेंडू आडेल असं वाटतंय. विशाल दळवे दादांनी मान डोलावली. त्यांना माहिती आहे की ही फिल्डिंग थोडी डोकेदुखी ठरली. 4 बॉल धावा येतात 33. सुमित पुढे येत होता. जागा बनवत होती. मागे दिलस्कूप करायचा होता पण इथून मात्र बॉल आला नाही बॅटवर. खरं तर प्रत्येक क्रिकेटरला आठवणी जागा करणारा खरं तर अशा मुवमेंट असा प्रत्येकाला वाटतं की हा चेंडू चौकार झाला होता षटकार झाला होता पण गोलंदाज कैलास धुलेची बॉलिंग विसरून चालणार नाही. मागे अपील तितके जोरदार करतायत. 33 धावा आणि शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3चा. वाह सुमितच्या बॅटमधून चेंडू उंच गेलाय. भरपूर उंच. कॅच आउट. फलंदाज बाद आणि 3 विकेट. कैलास धुलेने कमावल्यात 6 धावा देऊन 3 विकेट घेतल्या त्या ओव्हरमध्ये आणि 3 ओव्हरची समाप्ती 11च्या कडर रन रेटने. धावा झाल्या त्या 33. इनिंग संपली की आपण सन्माननीय कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त पंचायत समिती युवा डॅशिंग सदस्य आधी ग्रामपंचायत वाकचं सदस्यपद भूषवलं आणि आता तालुक्याचं नेतृत्व करणारे नितीनदादा धुळे. खरं तर नितीनदादा काही दिवसापूर्वी खरं तर कदाचित स्वप्न त्यांना पडलं असेल पण सत्यात उतरवलं आणि असंख्य कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, सर्व मतदारांनी टाकलेला विश्वास आणि आता नितीनदादांना पुढे या आपल्या जनतेसाठी काम करायचंय येत्या 5 वर्षामध्ये. पण नाही मैत्रीपूर्ण जे रिलेशन आहे ते जपत असताना कायम सावळ्याच्या स्पर्धेमध्ये दाखल झालेले नितीनदादा धुळे. सुनील ठोंबरे साहेब नेहमी खांद्याला खांदा देतात. रात्र पाठ जरी झाले तर नितीनदादा तुमची साथ सुनीलजी ठोंबरे आणि अनिलजी ठोंबरे सोडणार नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लास्ट ओव्हर. सुनीलजी बागड्या साहेब सध्या गायब झालेत. चर्चा भरपूर रंगतीये भानुदाजी धुळे साहेबांच्या सोबत. लास्ट ओव्हर आणि मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरसाठी आता फलंदाजीसाठी स्ट्राईक मिळाली आहे ती मात्र फलंदाज भारत माळीला. 14 धावावर खेळतोय भारत. पहिला बॉल भारतचा स्ट्रोक ऑफ साईडला पॉइंटच्या डोक्यावर उडवला. किती धावला बघा हा खेळाडू. वा गुड फिल्डिंग. अडवलाय बॉल. ढकललाय तिघांच्या मध्ये फिल्डिंग होईल तोपर्यंत धावा इथून घेतल्यात फक्त 2. स्ट्रोक काय फिल्डिंग केली. किती धावला हा खेळाडू. युवराज कमालीचा युवराजा रनर. आता जोडी परत स्टेजवरती आलेले भानुदाजी धुळे साहेब आणि सुनीलजी बागड्या साहेब दोघांचा
चोरावलेला सुनीलजी बागडे साहेबांचे 3,000 आहेत क्वालिफाय झाला आणि भानुदास धुळेंच्या सावलेला 3,000. आता रेंज मध्ये आहेत म्हणजे अजून बक्षीस वाढेल. रात्रीचे 12 वाजले की 2 GB डेटा परत आपल्या अकाउंट मध्ये येतो. सुनीलजी बागडे साहेबांचा जो बॅनर आहे, लष्करे साहेबांचा जो बॅनर आहे, किशोर लष्करे साहेबांचा बॅनर, तिथे 3 जितू साहेबांचा 3,000 आहेत. एक स्ट्रोक 3,000चा आहे. इथून मात्र चेंडू हातातून निसटला. ही फिल्डिंग खरं तर थोडी अवघड झाली. तोही चेंडू सुटलाय. चेंडू दूर चाललाय सोमजाई सावळेपासून. 2 धावा आल्या टीमची टोटल. 3 बॉल 2 बॉल आणि धावा आहेत त्या 37. 2 बॉल 37. जितू दादा, किशोर लष्करे साहेब आणि सुनीलजी बागडे साहेबांच्या बॅनरला जर कोणत्याही बॅटरने 6 मारला, जो समोर आहे, समोरच्या स्क्रीनच्या बाजूलाच आहे, 3,000 आहेत भानुदासजी धुळे यांच्याकडून. वाह, भारत माळी. चेंडू चाललाय आर पार सीमा पार. सावळ्याच्या जंगलामध्ये चाललाय. आफ्रिकेचं जंगल जणू काही आहे आणि तिथे मारलाय षटकार. चेंडू मिळणार नाही. नवीन बॉल पाठवा. आता नवीन बॉल पाठवा. मिलिंद बुंडेरे या संघाचे कोच आहेत आणि हा सिक्सर रन्स पोहोचल्या त्या 43. खरं तर या संघाला खरं तर आज चोरवले संघ दमदार परफॉर्मन्स करेल हे भाकीत होतं चोरवल्याचे पांडुरंग कडव यांचं. उद्या 7:30च्या ट्रेनला खोपोली जाईपर्यंत एकदा चर्चा तीच असेल. धावसंख्या 43. मॅच बॉल आलाय बघा. वा, आमच्या व्हॉलेंटियरचं कौतुक आहे. युवराज आहे का आय थिंक तिथे, युवराज रसाल. युवराज रसाल म्हणजे जरी तो तलावामध्ये त्याला टाकलं ना, 10 मगरी जरी असलं तरी त्यांच्यामधून पण तो बाहेर येईल. धावसंख्या 43. धावसंख्या 3 बॉल आणि 43. युवराज थँक्यू सो मच. आपण तिथेच थांबा. गणेश दादांचा कॅश प्राइज आहे तुमच्यासाठी. 3 बॉल 43 धावा. भारत माली आज खरं तर चोरावले क्रिकेट गाजवतोय आणि बघायचं भारतच्या समोर आता परत एकदा जितेंद्रचा हा बॉल पुढ्यात ठेवला होता समोर. डॉट बॉल 4 बॉल 43 धावा. 4च ओव्हरची मॅच आहे आणि शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल बाकी. शेवटच्या ओव्हरचे 2 बॉल बाकी. 43 धावा झालेले आहेत. सगळ्यांच्या नजरा लागल्या. जय डाबा चोरवल्याची बॅटिंग दमदार झाली आहे. 5वा बॉल असेल जितेंद्रचा. भारतच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. ऑन साइडला खेळाडू धावतोय. बॉल चाललाय बाउंड्री पार. नितीन दादा धुळे यांच्या हातातून देखील सहज टाळी वाजली. सुनील टोमरे यांनी देखील टाळी वाजवली. खरं तर मनामध्ये जो परफॉर्मन्स आहे आणि अंगामध्ये संचारलेली एका क्रिकेटरची शक्ती आहे ती या टाळीमध्ये होते आणि चौकाराने स्कोर पोहोचला 47. भारत माळी आज 11 चेंडूमध्ये 28 रन्स वरती घेतो. एकदा टाळ होऊन जाऊ द्या डगआउट. 11 बॉल 28. भारत माळी शो आहे तो जेडा बाया चोरवल्याचा. जितेंद्रचा शेवटचा बॉल आहे. धावा आहेत त्या मात्र 47. अजून 1 बॉल बाकी. 50ची पार स्कोर जाईल का? चर्चा रंगती. आर.एस. जुळे चर्चा करतात की आता त्यांना कोचची गरज आहे. ऑलरेडी कोचने सगळे कानमंत्र दिलेले आहेत. लास्ट बॉल. वाह, खतरनाक. वेल फिनिश अँड वेल बॅटिंग बाय द बॅटर भारत माळी. जय डाबाया चोरावल्याने स्कोर उभारलाय 53 आणि विजयासाठी 4 ओव्हरमध्ये टार्गेट सेट केले 54. 12 चेंडूमध्ये 34 धावांची इनिंग खेळाय भारत माली. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. आणि या दरम्यान इनिंग ब्रेक झालेली आणि 54चं टार्गेट आलेलं. आणि या दरम्यान मी सर्वांना विनंती करेल की या ठिकाणी आपण कर्जत पंचायत समितीचे नवनियुक्त कर्जत पंचायत समिती सदस्य आदरणीय नितीनदादा धुळे यांचा भव्य सन्मान आमदार चषक 2026 मध्ये 3ही आयोजकांना मी विनंती करेल. गणेशदादा मोडक, विलास मोडक दादा आणि त्याचबरोबर भानुदासजी धुळे साहेब 3ही आयोजक आपल्या शुभास द्या. आपण नवनिर्वाचित कर्जत पंचायत समिती सदस्य युवा डॅशिंग तरुण तडफदार युवकांचे लाडके आदरणीय नितीनदादा धुळे यांचा भव्य सन्मान आमदार चषक 2026 मध्ये. आणि 3ही आयोजकांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स सुनीलजी बागडे साहेबांना विनंती करेल. जिगरी दोस्त, दिल दोस्ती दुनियादारीतील सासुरवाडीचं गाव असून पण चोरावलेला सपोर्ट करतात हे वाक्य त्यांनी जाहीरपणे बोललं. हे सुनील बागडे आणि त्यांच्या उपस्थितीत आपण नितीनदादा धुळे यांचा सन्मान या मंचकावरती करत आहोत. 3ही आयोजक त्रिमूर्ती विकासाची गंगा या परिसरात आणणारे भानुदासजी धुळे, गणेशदादा मोडक
आणि विलासजी मोडक सुनीलजी बागडे साहेबांच्या शुभ हस्ते नवनिर्वाचित कर्जत पंचायत समिती सदस्य तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या नितीनदादा धुळे यांचा सन्मान. वॉर्म वेलकम नितीनदादा, मनापासून स्वागत आणि नवनियुक्त पंचायत समिती सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन. या नितीनदादांना तिथेच थांबवतो. कॅमेरामॅन इनिंग चालू आहे. नितीनदादा काय सांगाल, सावळेकरांचं प्रेम, त्रिमूर्तीचं प्रेम आणि मैत्रीपूर्ण नातं जपत असताना आपण लगातार खरं तरी संबंध, नितीनदादा काय सांगाल, ही मैत्री कशी वाटते जेव्हा तुम्ही येता, कसं फील होतं? नक्कीच. प्रथमतः दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले आयोजित कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने भव्य नाईटचे सामने या शृंखलेसाठी मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि चांगलं असं आयोजन बघायला मिळतं आपल्या गणेशदादाच्या माध्यमातून, त्रिमूर्तीच्या माध्यमातून. आणि आज खास करून माझी गावची टीम, माझी स्वतःची टीम असेल, ती आज चांगला परफॉर्मन्स करते या ग्राउंडवरती. त्यांना प्रथमतः शुभेच्छा. तसेच या शृंखलेमध्ये जेवढे संघ खेळतील त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. चांगलं असं आयोजन असेल. खूप सारं चांगलं आयोजन गणेशदादाच्या माध्यमातून दरवर्षी बघायला मिळतं, पण ह्या वर्षी अजून चांगलं आयोजन आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच याच्यापेक्षा चांगलं आयोजन असेल. आणि मला वाटतं पुढच्या वर्षी बाईक नाही तर काहीतरी नक्कीच असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच नितीनदादांना. आता विनंती करा आपण मंचावर. आणि नितीनदादांचे सहकारी आलेले आहेत रेल्वे कर्मचारी सुनील ठोंबरे दादा, यांचा सन्मान होईल. आणि त्यांच्या समोर धनाजी जोगळे दादा, मी दोघांनाही इन्व्हाइट करतो की आपण या. आणि धनाजी जोगळे आणि त्याचबरोबर सुनील ठोंबरे दादांचा सन्मान सोमनाथजी मोडक यांच्या शुभ हस्ते इथून केला जाईल. या ठिकाणी दोन खरं तर सहकार्य नितीनदादांचे, रात्र दिवस पहाट वेल किती असू द्या, नितीनदादांच्या नेहमी सोबत असणारे दोन सहकारी सुनीलजी ठोंबरे साहेब रेल्वे कर्मचारी, आणि त्यांचा आपण करतो इथून सन्मान. सोमनाथजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते सुनीलजी ठोंबरे साहेब उद्या सुट्टी घेतील. मी म्हटलं ना, रेल्वेकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्या सुट्ट्याही भरपूर बाकी आहेत. थँक्यू सो मच सुनील दादा, आपलं मनापासून. त्यानंतर धनाजी जोगळे दादा, धनाजी जोगळे दादांचाही सन्मान. क्रिकेटचा कट्टर चाहता आहे चोरावले संघाचा. मी बघितलं होतं वाकाच्या स्पर्धेमध्ये धनाजी दादाने एकच शब्द दिला, चोरावले जिंकला तर 10 किलोचा बोकड, आणि रिक्षात घेऊन आले होते धनाजी जोगळे. ते व्यक्तिमत्व आताही जर क्वालिफाय झाली तर पहाटे पण बोकड घेऊन येतील. धनाजी दादांचा शब्द म्हणजे शब्दांचा पक्का. धनाजी जोगळे यांचा सत्कार. चला, विजयासाठी 54चा टार्गेट आहे. कॉमेंट बॉक्समध्ये करूया. परिवर्तन आवाज ऐकूया योगेश सरांचा. या सर, कॉमबॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. हॅट्रिक मी बक्षीस लावूनच जातो, पैसा कलेक्ट करूनच जातो. सुनीलजी बागडे साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 आणि भानुजा धुळे साहेबांकडून चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिकसाठी 3000. सगळा पैसा माझ्याकडेच. योगेश सर ऑन दी माईक. थँक्यू अजय सर. पहिलाच बॉल अगदी ड्राईव्ह केला आहे. फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय लॉंग ऑफमध्ये पाहायला मिळतील. तोपर्यंत एक धाव आली आहे. टार्गेट जर पाहायला गेलं तर आता मात्र अगदी 53 या धावसंख्येचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे. सर थोडं थांबवतो. आदरणीय कमलाकरजी बुंढेऱ्यांना मी विनंती करेल की आपण मंचावर ते असं नसतं व्हावं. कमलाकर दादांना विनंती करेल, खरं तर चोरावले गावचे शाखा प्रमुख आहेत दादा, आपण मंचावर ते असं नसतं व्हावं. इथे अगदी आपण पाहता एक शाखावरच्या डोक्यावरून खेळलाय. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी वेगानं धावतात. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथून कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि तदनंतर अगदी आपण पाहता सेकंड बॉलवरती पुन्हा एकदा दुहेरी धाव पाहायला मिळते. 54 धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा, एक मोठा धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा. सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. ते मिस टायमिंग आहे. हवेमध्ये फिल्डर पाठीमागे चाले तो कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. इथून मात्र फिल्डरनं चुकी केली आहे. शॉट एक कव्हरचे फिल्डर पाठीमागे जात असताना स्वतःचा वेट बॅलन्स करत असताना शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली होती, परंतु शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहताय तो कॅच मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झाला. धाबा तिथून देखील आपण पाहताय 2च पाहायला मिळतील. सोमदाई सावले टीम खऱ्या अर्थानं 54 धावसंख्येचा पाठलाग करते आहे. पहिल्या मॅचमध्ये काही जबरदस्त बॉलिंग राहिली होती, परंतु या मॅचमध्ये कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाली आणि आता 54 धावसंख्येचा त्यांना पाठलाग करायचा चोरावले टीमच्या अगेन्स्ट. यावेळी समोर लॉप केला लॉंग ऑफला. फिल्डर डीप मध्ये स्वतःला स्ट्रेच केलं. बॉलला त्या ठिकाणी मात्र अडवला. फेकी देखील अचूक पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. योगेश सर, दोन्ही टीमचे टी शर्ट सारखेच आहेत. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर कमलाकरजी बुंढेरे आणि नितीनदादा धुळे या दोघांच्या वतीने 3000. पैसा भरपूर आहे. चोरावलेकडे पण आहे आणि सावळेकडे पण आहे, म्हणून मी चोरावलेला पण जातो आणि सावलेला पण येतो. आता उमगावला पुढच्या वर्षी नक्की येईल. योगेश सर ऑन दी माईक.
सहा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जयदीप गोलंदाजी मार्कवरती आहे. ओ यावेळी लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला फटका, मिस टायमिंग, फिल्डरनं केली आहे चुकी, बॉल सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सर मी फिल्डिंगचं कौतुक करेल की बरोबर फिल्डर लावला होता पंकज, पण त्याने असा काही हात मांडले होते की दोन्ही हातांच्या मधून चेंडू निघाला. चौकार आहे का अंपायर? सुनील बागडे साहेबांचा बॅनर जो फलंदाज फाडेलच म्हणावं लागेल, कारण लागला की चेंडू पोस्टर फाडूनच तो षटकार येईल. तिथे बांधव धुळे साहेबांकडून 3000, धुळे साहेबांची मैत्री आणि नितीनदादा धुळे यांच्याकडून 2000. मलाच उतरावं लागेल, 5000 आहेत. लागला तर लागला. हो पुन्हा एकदा ऑन साईडला, परंतु यावेळी पुन्हा एकदा फिल्डर थोडेसे मागे राहिलेत आणि धाबा तिथून देखील आपण पाहायला मिळतील त्या म्हणजे 2. चला आता बादशाह ग्रुप देखील जागा झालाय. बादशाह ग्रुप सावळे यांच्या वतीने षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मी चोरावल्याच्या कॅप्टनचं कौतुक करेल पंकजचं, तो बरोबर फिल्डिंग पोझिशनवरती राहिला, पण कॅच पकडण्यामध्ये त्यानेच मिस्टेक केली आहे. सर स्कोर अपडेट करा. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. रात्रीच्या 12 वाजून गेले, दिवस बदलला, खरं तर तारीख बदलली आणि पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर मॅचला रंगत आलेली आहे. खरं तर रात्रीचे पैसे देऊ नये म्हणतात, मीठ दही आणि पैसे, पण रात्र झाली की मलाही पैसे चांगले मिळतात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला एकंदरीतच धावा धाव फलक्यावरती आपण पाहताय 12 धावा धाव फलक्यावरती आलात. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. षटकार. ओके. चला पंचांनी षटकार दिला. 14 धावा धाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. तो षटकार आलाय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मात्र बरोबर फिल्डरच्या हातातून बॉल जसा निसटला तो सीमारेषेच्या पलीकडेच आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. धावसंख्या एकंदरीत 14 धाव फलक्यामध्ये पाहायला मिळतात. सागर आणि त्याच्या साथीनं अमर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हो इथून देखील अगदी आपण पाहता बाटची काढा घेतली, बॉल शॉर्ट थर्डमॅनमध्ये निघाला. तोपर्यंत अगदी जर पाहिलं तर मात्र सिंगल धाव इथून आपल्याला पाहायला मिळाली आहे. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 15 वरती. 15 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. विनोद गोलंदाजी मार्कवरती आले. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आत्तापर्यंत 15 धावा या धाव फलक्यावरती आल्यात. सागर आणि अमर चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. हो यावेळी शॉर्ट बॉल होता, हुक केलाय. पाठीमागे डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. एक कंप्लीट झाली, दुसरीसाठी कॉल. अमर खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग एंडवरती धावतात. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होतील. डेंजर एंड झोनकडे अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी बॅटर दाबत होते. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाबांना आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचले ते 17 वरती. चांगली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. सेकंड डाऊनची सेकंड मॅच आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीमध्ये प्रत्येक होताना आपल्याला पाहायला मिळाली. हो ऑन साईडला इथून देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये चालला. 1 कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट. मॅच मध्ये अजूनही 15 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. 15 बॉल 35. मॅच मात्र रफटफ होईल. जयवंत मोडक, आर एस धुळे आणि केतन धुळे यांची मीटिंग भरलेली की 15 मध्ये 35 आता होतील की नाही बघायचं आता. इथून देखील आपण पाहताय फाईन केलेत. पाठीमागे फिल्डर कडनं चुकी झाली आहे आणि बॉल सरळ सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहताय सलामीचे दोनही फलंदाज सुसाटाने सुटलेत. अगदी मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. एक चुकी झाली होती आणि ती चुकी खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय थोडीशी मागणी ठरताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. येणारे 14 बॉल 31 धावांची गरज आहे. चोरावले संघालाही ठाऊक आहे अमर धुळेची विकेट किती मौल्यवान आहे.
बॉलर तयार आहे. अमर धुळे इम्पॉर्टंट विकेट, इम्पॉर्टंट बॅटर आहे. 14 बॉल 31 करायचे. इथून देखील चान्स बनला. यावेळी कोणतीही चुकी नाहीये. पकडली आहे कॅच, मिळाली आहे विकेट. अमर धुले बाद. हरेश झुले कालचा पराभव तेवढा विसरलेले नाही आहेत, पण आता या मॅचमध्ये जयडाबाया चोरावले लढतोय चांगला. पण सोमजा 11 रोहिदाससाठी ते कॅशमध्ये 3 षटकार 1000. अजूनही 31 धावांची गरज आहे. योगेश सर 23 धावा धाव फलक्यावर झाल्यात. 13 बॉल 31 धाव संख्येची आवश्यकता अजूनही या मॅचमध्ये सावली टीमला. हो, चांगला बॉल, वेगवान, तेज सरार, बरोबर अगदी आपण पाहता व्हाईट लाईनच्या आतून आला. बरेचसे काही प्रश्न विचारून गेलाय रोहिदासांना. टाकलाय डॉट बॉल. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल झाला. 12 बॉलमध्ये 31 धाव संख्येची अजूनही आवश्यकता. 23 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहे. सोमजाई सावले टीम 54 धाव संख्येचा पाठलाग करते, परंतु काय बॉलिंग राहिली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला चोरावले टीमचे पाहायला मिळाले. 2 ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्यात. अजूनही 2 ओव्हरमध्ये 31 धावा इथून बनवायच्या आहेत. एक चांगली मॅच, हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीम संघर्ष करतात. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये, संघर्षाचे युद्ध त्या ठिकाणी आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून लढलं जात आहे. कोणता संघ विजयी. सर खेळाडूंचा संघर्ष इतका त्या संघर्षाला बक्षिसांची साथ देत आहेत. जर चोरावल्याच्या कुठल्याही बॉलरने 6 पेक्षा कमी धावा दिल्या आता, तर जगदीश माळी यांच्याकडून 500 रुपये त्या बॉलरसाठी असतील. 12 चेंडू कंपल्सरी चेसिंग आता आहे 31. यस योगेश सर. 12 बॉल 31 धाव संख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुमित गोलंदाजी मार्कवरती आला. 12 बॉलमध्ये 31 ची आवश्यकता असताना तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहता सुमित गोलंदाजी मार्कवरती. चोरावले टीमकडनं आपण पाहता भरपूर चांगले मॅच. दोनही टीम जर पाहायला गेलं तर अगदी संघर्ष करतात. त्यांचा संघर्ष अगदी पणाला लागला. कोणता संघ इथून मात्र विजय संपादित करेल आणि ती मात्र क्वालिफायची मॅच बुदिली टीमच्या अगेन्स्ट केलेल. हो, यावेळी फुललेंचा बॉल समोर अगदी आपण पाहता ड्राईव्ह केला. बरोबर अगदी जर पाहायला गेलं ना तर शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी जर पाहायला गेलं तर बिडॉपच्या बरोबर मधोमध मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात करण्यात आला. धाव इथून मिळाली ती फक्त सिंगलला धाव फलक जाऊन पोहोचले. 24 येणारे बॉल शिल्लक येतात. आता अगदी आपण पाहता 11 धावा बनवायचे 33. ओ पुन्हा एकदा बादशीकडा पाठीमागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी आहे, परंतु बॉल स्टंपवरती मारलाच नाही. तोपर्यंत बॅटर अगदी परतलेत. सागर आपण पाहता सागर 5 बॉलमध्ये 7 या धाव संख्येमध्ये बॅटिंग करतायत. रोहिदासनं आतापर्यंत 2 बॉल खेळलेत. 2 बॉलमध्ये एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. ओ यावेळी फुल टॉस करून घेतला. ऑन साईडला फटका, डीप मध्ये फिल्डर मिड विकेटला पकडली आहे कॅच. मिळाली आहे विकेट रोहिदासची. मनापासून कौतुक करूया. चोरावल्या संघ या स्पर्धेमध्ये उतरला. जी नवीन जर्सी त्यांच्या अंगावरती आहे ना, ती नवीन जर्सी दिली आहे कमलाकर डायरे यांनी. त्यांचं देखील मनापासून तेवढंच कौतुक. अनंत डायरे आणि कमलाकर बुंडेकडून प्रत्येक विकेटसाठी तब्बल रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज. मॅच आली आता 9 बॉल 29. 9 बॉल 30. ओ इथून देखील आपण पाहता बरोबर अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. ओ इथे गोलंदाजाकडनं चुकी झाली आहे. बॉल हातातून निसटला. धाव इथून मात्र कंप्लीटच झाली आहे. धाव 1 आली आहे. सिंगलनं धाव फलक पुढे जाईल.
धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 25 धावा धावफलकावरती. येणारे बॉल आता शिल्लक येते म्हणजे 8 धावा बनवायचे त्या 29. हळूहळूपणे खऱ्या अर्थानं चोरावले टीमनं या मॅचमध्ये आपली पकड मजबूत केली आहे आणि ही मॅच खऱ्या अर्थानं सोमजाई सावले टीमकडनं आपल्याकडे मात्र खेचून घेतली आहे. 8 बॉलमध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाही आहे कारण की मॅचची चुरस अजूनही बाकी आहे. यावेळी आउटसाईड डे ऑफ स्टंप पंच सांगतायत इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धावफलकामध्ये येते. व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि आता मात्र फिल्डिंग टीमनं त्या ठिकाणी DRSची मागणी केली आहे. रिव्ह्यू घेतला आता मात्र चेक केलं जातं आहे. पंचांनी मात्र व्हाईट बॉल दिल्यानंतर लगेच पंचांच्या डिसिजनला त्या ठिकाणी चॅलेंज केलं. गोलंदाजाचा प्रयत्न सुमितचा अगदी आपण पाहता व्हाईट यॉर्कर टाकण्याचा तो कॉन्फिडंट आहे की मात्र हा बॉल अगदी फेअर असेल परंतु चेक करणार आहोत. आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी अगदी पाहता चेक करतात व्हाईटसाठी. अबे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. खरं तर डिसिजन पेंडिंग आहे. रात्रीचा 1 वाजलाय पण या स्पर्धेला शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. ध्रुव इंटरनेट सर्व्हिसचे ओनर रवी कोंडिलकर यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत आयोजनाला आणि त्याचबरोबर खास करून चोरावले टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत रविदादांच्या. डिसिजन पेंडिंग आहे रवी कोंडिलकर यांच्या. गणेशदादांचे मित्र परिवार फार आहे. खरं तर एक मित्राची कमतरता गणेशदादा आपल्याला जाणवली. मिलिंद कोळंबे खरं तर या स्पर्धेमध्ये आले नाहीत. मिलिंद दादा नेहमी असतात. आता डिसिजन पेंडिंग आहे. लवकर पंचांचा निर्णय येईल आणि तिसऱ्या पंचाने आता निर्णय घेतलेला आहे. फक्त अनाउन्समेंट त्यांना करायचे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अचूक खऱ्या अर्थानं तेवढा कॉन्फिडन्स दाखवलं होता गोलंदाज सुमितनं आणि आता इथून 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी केली आहे सुमितनं देखील. पुन्हा एकदा फुलल यांचा बॉल आणि इथून देखील अगदी आपण पाहताय ती सिंगल जाऊ पाहायला मिळते. सिंगल डबलनं जास्त काही फरक पडणारच नाही आहे चोरवले टीमला. धावसंख्या धावफलकावरती 26. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळ घेऊ नका. शेवटचे आता 6 बॉल आणि 28 धावसंख्येची सर आवश्यकता. 3 ओव्हरमध्ये जेवढ्या धावा केल्यात ना 26 त्याच्याही पेक्षा 2 धावा जास्त आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये पाहिजे धावा 28. सुनीलजी बागडे साहेब आनंदाजी धुळे साहेबांच्या बाजूला आहेत. एक पहिला बॉल षटकार आला किंवा विकेट आला तर 3000चे 6000 पण होतील. सुनीलजी बागडे साहेब आता थांबले. दोघांच्या मनात किती आकडा ठरवत आहेत. 3 आहेत कदाचित त्याचा आकडा 6 होईल. नाराजी स्पष्ट दिसतीये पण ते बोलू शकत नाही. आणि इथून मात्र सामना 6 बॉल 28. पण एक क्रिकेट आहे. सोमजाई 11 सावळे संघ नेहमी अशा कठीण परिस्थितीतून सामने त्यांनी खेचून आणलेले आहेत. 5 सिक्सर जर का मारले सावळे टीमच्या फलंदाजाने तर भानुदाजी धुळे 10,000 फलंदाजांसाठी आहेत. सागर धुले यांच्याकडून अगदी आपण पाहता युवराज या फलंदाजासाठी षटकार हॅट्रिक जर का आली तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 6 बॉल 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. षटकारांची हॅट्रिक तर हवीच. बाटची कडा शॉर्ट फाईन लेग कडे बॉल निघालाय. तोपर्यंत धाव 1 मिळेल. एका धाबानं आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचले 27. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 5 आणि धाबा बनवायचे 27. म्हणजे 5च्या 5 बॉल तुम्हाला सीमा रेषेच्या पलीकडे मारायचे आहेत. आता तुम्हाला खऱ्या अर्थानं ते मैदानावरती तुमच्यातलं कौशल्य दाखवायची वेळ आली आहे आणि इथे मात्र पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाबानं आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचेल ते 28. 5 बॉल. दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडनं अगदी आपण पाहताय 1 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. समीर शेठ धुळे यांच्याकडून युवराजच्या 3 सिक्सरसाठी 1000चं कॅश प्राइज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRS घेतला व्हाईटसाठी. ओके या सर या चेक करूया. दीपक भालके साहेबांची आज आम्हाला कमतरता जाणवते. काय काल डान्स केला पण आंतरडोळी संघ हरला. तिथे त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख आज खरं तर ते दुःखाचं विचार करता ती कसा संघ हरला.
दुःखाचं सावट आहे त्यांच्यावरती. डिसिजन या ठिकाणी येईल तिसऱ्या पंचांचा. मॅच या मॅचमध्ये आता सिक्सरच पाहिजेत, पण तिसऱ्या पंचांकडे निर्णय. खरं तर आमच्या सर्व मान्यवरांच्या चेहऱ्यावरती स्माईल. खरं तर रात्रीचा 1 वाजला असं वाटत नाही, रात्रीचा 1 आहे, दुपारचा 1 वाजतोय. विलासजी मोडक साहेबांचे बात वेगळे, ते कायम एव्हरग्रीन असतात. गणेशदादा मोडक कायम एव्हरग्रीन, आणि भानुदाजी धुळे साहेब सुद्धा कायम हसतमुख चेहरा म्हणजे भानुदाजी धुळे साहेबांना. जरी वाटतं सुनील बागडे साहेबांना की त्यांनी थोडी धास्ती घेतली, पण असं नाहीये. बक्षीस ते लावतायत. नितीन दादा धुळे विचार करतात सुनील बागडे साहेबांनी आमच्या टीमला किती सपोर्ट केला. आल्यापासून नुसतं नितीन दादांची टीम, चोरावले म्हणजे आमचीच टीम. स्कोररलाही गणेशदादांनी बक्षीस दिलं, पंचांना भेटलं, कॉमेंटेटरला भेटलं. माझा सगळा पैसा बँकेतच ठेवलाय मी. डिसिजन घ्या पंच, लवकर कळवा. आणि मॅच आता क्लोज आहे. दक्ष जगदीश कोंडिलकर 1 6 जरी मारला तरी 500. चला चला, जय हनुमान बुतिवलीच्या कॅप्टनला विनंती. चला फेअर डिलिव्हरी आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल. अरे बा, बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच होत नाहीये. आता खऱ्या अर्थानं मॅच पूर्णपणे आता इथून बनली आहे, ते मात्र चोरावले टीमसाठी. चला, जय हनुमान बुतिवली टीम, आपण देखील या ठिकाणी सज्ज राहायचं. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 3 बॉलमध्ये धावा बनवायचे, त्या मात्र 26. हो, इथे फटक्यात ऑन साईडला गॅपमध्ये खेळलाय. गॅप मोठी आहे, परंतु फिल्डर पोहोचतील तोपर्यंत एकच धाव आली आहे. म्हणजे आता येणारे 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत, त्या मात्र 25. 2 बॉल 25. सागर खऱ्या अर्थानं मैदानावरती शेवटपर्यंत थांबला, परंतु त्याला जास्त स्ट्राईक मिळालीच नाही आहे. तो 8 बॉल आत्तापर्यंत केला आहे आणि 8 धावा त्याच्या पाठमधून पाहायला मिळाल्यात. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला फटका केला मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर वेगानं धावतात, तोपर्यंत एकच धाव आली आहे. एका धावानं 29. सर आता सामना फार दूर राहिला, आणि चोरावल्याच्या आदरणीय दिनेश धुळे दादा यांना मी विनंती करेल की आपण मंचावरती यावं. दिनेश धुळे दादा, आपलं स्वागत आहे. वाह, कडक षटकार मारलाय, भरपूर ताकद जोखली सागरने, आणि वेल बॅटिंग, पण सामना इथून गमावलाय. अभिनंदन टीम जय डाबाया चोरावले. दक्ष जगदीश कोंडिल यांच्याकडून या सिक्सरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दक्ष जगदीश कोंडिलकर, दक्ष या आपण आता 500 रुपये. सागर कॅश प्राइज आपण स्वीकारा, पण सामना इथून गमावलाय. थोडं दुःख जरूर असेल, कारण हा सामना 54चा होता, 4 ओव्हर होता, पण सामना खरं तर सुरुवातीला ओव्हर मध्ये रन्स आले नाहीत, त्या कारणास्तव आणि विकेट गेल्या, त्यामुळे सोमजा इलेव्हन सावळे संघाला हा सामना गमवावा लागला. चला, मॅन ऑफ द मॅच, ज्याने आपल्या तुफानी बॅटिंगने जय डाबाया चोरावल्याची ताकद दाखवली. आधी काळ गाजवला नितीन दादांनी, आता काळ गाजवतो भारत माली, ज्याने इनिंग खेळली टोटल 12 चेंडू आणि 34. तो भारत माली ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विजयाचं सेलिब्रेशन, विजयाचा फटाका, आणि आता शेवटची मॅच रंगणार क्वालिफाय. भारत माळी ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी दोघांना, सुनीलजी बागडे साहेबांना निमंत्रित करेल, आणि भानुदाजी धुळे साहेब आपणही या, आता दोघेही या. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते भारत माळी ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडू 34 धावांची इनिंग खेळला भारत. कॉंग्रॅच्युलेशन आपण या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. हार्ड लक सोमजा इलेव्हन सावले, चांगली टक्कर दिली. सागरचं 500 रुपये. दक्ष जगदीश कोंडिलकर, दक्ष बाळा 500 रुपये. सागरला आधी कॅश प्राइज देऊ. दक्ष जगदीश कोंडिलकर यांच्याकडून आधी 500 रुपये आपण सागर धुळेला देतोय.